एक महत्त्वाची बातमी आहे। भाजप हा ढोंग्यांचा पक्ष। ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनातून हा निशाणा साधण्यात आला। भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या अजितदादांना भाजपनं उपमुख्यमंत्री केलं। अजित पवारांची जप्त केलेली इस्टेट देखील सन्मानानं आता परत केली आहे। राज्यातील सरकार मोदींच्या तंबूतील जम्बो सर्कस आहे काय, असा सवाल सामनातून विचारण्यात आला। तर सामनामध्ये नेमकं काय म्हटलं आपण पाहतोय। भाजप ढोंग्यांचा पक्ष आहे। हे भोंदू लोक सिंचन घोटाळ्याच्या पैशांमधून मिळवलेली अजित पवारांची मालमत्ता पवित्र करतात। भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या अजित पवारांना भाजपनं उपमुख्यमंत्री तर केलंच, वर जप्त केलेली इस्टेट देखील सन्मानानं परत केली। राष्ट्रद्रोही वगैरे आरोप करून शाहरुख खान याला रेड कार्पेटवरून शपथ सोहळ्यामध्ये निमंत्रित केलं। पद्मभूषण प्रमाणे एखादा भोंदू भूषण असा किताब आता तयार करून तो या भाजपच्या पडद्यामागील चाणक्यांना द्यायलाच हवा। राज्यामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार सत्तेवर आलं। हे सरकार नसून मोदींच्या तंबूतील जम्बो सर्कस आहे काय, असं चित्र दिसू लागलंय।